शब्दवर बोलले ना तुम्ही त्या आईला बरं वाटतं. लक्षात ठेवा, एकदा आई निघून गेली ना परत आई मिळणार नाही. शेवटपर्यंत बाप मिळत नाही. लक्षात ठेवा, आई मिळत नाही. रात्रभर मुलगा झोपत नाही, रात्रभर आई जागी राहते. कधी झोपल हा, कधी झोपल, माणसं झोपून जातात, आई रात्रभर जागी राहते. आणि म्हणून त्या आईचे फार उपकार आहे आपल्यावर. रात्रभर जागी राहते आपल्याकडे. आई जेवत असते, जेवता जेवता मुलगा तिथे जातो, मुलगी तिथे जाते. जेवत्या ताटासमोर मुलगा लघु शंका करतो, दीर्घ शंका करतो. जेवत्या हाताने आई उठते, मुलाला उचलते, स्वच्छ करते. पुन्हा जेवायला येऊन बसते. ती आई आपला किळस करत नाही कधी. आई वडील म्हातारे झाल्यानंतर आपण मात्र त्या आई वडिलांची किळस करायला लागतो. कोण चुकलं इथं? एक एक तास बोलणे खावं लागतं वयस्कर माणसांना. कुठं चुकावं याची पंचायती आज आहे का नाही? एवढे बोलणे बसतात. लक्षात ठेवा. म्हणून या आई वडिलांनी आपली किळस केली नाही कधीच. त्यांची काय किळस करावी? स्वाभिमानाने आनंदाने आई वडील लहानपणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात. बघा ना, तुम्हाला बघून कसा हसतोय, कसा बोलायला लागला, बघा तुम्ही आले तर कसा गप्प बसला, किती कौतुक करतात. तसं आमच्या आई बाप वय झाल्यानंतर घरामध्ये असल्यानंतर तेवढं लाड गोड कौतुक आम्ही करतो का? तसं आमचं लहानपणी आपल्या आई वडिलांनी आमचं केलं नाही. करत. लक्षात ठेवा, रात्रभर ती आई जागी राहते. मुलगा झोपत नाही. आणि ज्यावेळेस मुलगा झोपतो ना